रक्षाबंधन राखी कोण गे बांधणार ग? उठ की ग. हे अगं अशी का गप्प बसलीस ग? अगं ते लेकरू कवापण बोलतय तुझ्याबरोबर. बोल त्याला काहीतरी. घरी पण त्याला बोलना झाली, तू पण त्याला बोलना. असं करावं मला तर काय कळना झालंय. का सोडून गेलीस ग अर्ध्यावर मला? अगं बोल की ग बाबा, बरोबर काय तरी बोल बरे. हॅलो, मी सब इन्स्पेक्टर चव्हाण बोलतो. आम्ही त्या गुन्हेगाराला पकडलेलं आहे. साहेब सोडू नका त्या नरात आम्हाला. मी माझ्या मुलीला शेवटचा निरोप देऊन येतो. साहेब सोडू नका त्याला माझ्या हातात द्या. साहेब तुम्ही कायदा हातात घेऊ नका. मग आम्ही कशासाठी आहोत? तसं काही होणार नाही. आम्हाला त्याला कोर्टात हजर करावं लागेल. आणि तुम्हीही या कोर्टात. हो साहेब, कायदा आम्हाला नका सांगू. आमची मुलगी गेली, त्या नरात आम्हाला आमच्या हवाली करा. आम्ही तुम्हाला सांगितलंय ना, सगळ्या गोष्टी कायद्याने होतील. आम्हाला आमची सगळी चौकशी, सगळी प्रोसेस कंप्लीट करावी लागेल. जो काही निर्णय होईल तो सगळा कोर्टात होईल. तुम्ही कायदा व आमच्यामध्ये येऊ नका. आम्हाला आमचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा. हो करा ना, करा की तुमचं काम. पण मला सांगा, त्या नराधमानं बलात्कार करताना कोणती प्रोसेस, कोणता कायदा पूर्ण केला होता? मी समजू शकतो. आपण कोर्टात भेटूया. कृष्ण गेले, माझे सगळे देऊन गेले. आणि मेले नाही तर आले का नाही की राजकन्यालाच वाचवता तुम्ही. तिला तरी वाचवलं होतं ना, की नवीन दिसू नये धुपद कन्या म्हणून गोष्टी बनवून घेऊन झाले. डोळे फोडले, पाय मोडले, मरणाआधी सगळे सोडले. माधव नाही आले, माझे सगळे देऊन गेले. मेले नाही तर आले का नाही. बंदूकचं लायसन्स कशासाठी पाहिजे तुम्हाला? गरज आहे साहेब मला. बर, मग कशी बंदूक हवी आहे? अशी बंदूक पाहिजे की एका फायर मध्ये समोरचा व्यक्ती संपलाच पाहिजे. तुमच्या मनात आणि डोक्यात नेमकं काय चाललंय? तुमचे विचार तर चांगले आहेत ना? हो सर, माझे विचार तर चांगलेच आहेत. पण आजकाल कोणाचे विचार कुठं कसे बदलतील सांगता येत नाही. काय नाव काय तुमचं? सचिन पालवे. हे पहा, असं कोणालाही बंदूकचं लायसन्स नाही देता येत आम्हाला. मी बाप आहे एका मुलीचा साहेब. म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? माझ्या मुलीसोबत जे घडलं ना, त्यासाठी मला बंदूक पाहिजे, सुरक्षेसाठी. जी वेळ माझ्या मुलीवर आली ती वेळ अजून कोणत्याही लेकरावर येऊ नये म्हणून मला बंदूक पाहिजे. आमच्याकडे असा कोणताही नियम नाही. मुलीच्या संरक्षणासाठी बंदूक दिली जाईल. मग असा नियम बनवा साहेब. यासाठी नियम नाही तर कायदा आहे. कुठे आहे कायदा? कधी नाबालिक आहे म्हणून तर कधी पैसा आहे म्हणून गुन्हेगार निर्दोष मुक्त होतो नवीन गुन्हा करण्यासाठी. म्हणजे आपली न्याय व्यवस्था काम करत नाहीये का? का पोलीस काम करत नाही? साहेब, मी प्रत्येकाकडे गेलो माझ्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी. सरकारने तर कान बंद करून घेतले. तेव्हा मोर्चा निघतो तेव्हा पोलीस काहीच या विषयावर बोलत नाही. आपलं सरकार पहिलं आहे साहेब, पहिलं.
भैर. लोकतंत्र असूनही आमच्या किंवा कोणत्याही मुलीवर अन्याय होत असताना कोणी बघत जरी असलं ना तरी देखील डोळे बंद करून ठेवणारा समाज झालाय. आणि न्यायपालिकेकडे न्याय मागण्यासाठी भीक मागावी लागते साहेब. आणि आपले सरकार भैर आहे भैर. लोकतंत्र मुकाय आणि न्यायपालिका आंधळी आहे. यासाठी ठोस कारण असावं लागतं. जसं की तुम्ही समाजामध्ये काय करता, तुमची संपत्ती किती, तुम्हाला कुठल्या व्यक्तीपासून धोका आहे का, तुम्ही कोण आहात, मग आम्ही ठरवतो लायसन द्यायचं की नाही. तर चला, आधीच तुम्ही माझा खूप वेळ घेतलात, माझ्याकडे वेळ नाहीये. या आपण. आरोपी हजर व्हा. कोर्टाची कार्यवाही सुरू करावी. जज साहेब, माझ्या अशिलाकडून ही सर्व घटना नकळत झालेली आहे. माझा अशिल हा मनोरुग्ण आहे. हे त्याचे रिपोर्ट. तो काय करतो हे त्याला काहीच कळत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा विचार करावा. थँक्यू जज साहेब. जो उठेगा धड़ से हसत जाईल फाशीला. मी कोणतीच गोष्ट चुकीची केली नाही, पण तुमच्या सगळ्यांसाठी मी चुकीची आहे. अहो, पण यासाठी कायदा सुव्यवस्था आहे. पण साहेब, तो वेळेत नाही ना. कायदा हा पैशांवर चालतो. आमच्यासारखी सामान्य माणसं काहीच करू शकत नाही कायद्यासमोर आणि पैशांसमोर. कायदा बदलला पाहिजे, शिक्षा कडक झाली पाहिजे, आणि ती पण वेळेत. साहेब, आज सार्वजनिक ठिकाणी बस स्टँड, बाजार, रेल्वे स्टेशन, मंदिरं, शाळा, आश्रम, कॉलेज, दवाखाना, पार्क आणि कुठल्याही ठिकाणी एखादी छोटी मुलगी, वृद्ध म्हातारी कुठेही दिसली की ह्यांच्यासारखे नरभाव विचार करत नाही. तिचं वय किती आहे त्यांच्या डोक्यात असते ती फक्त त्यांची हवस. आणि म्हणूनच त्यांच्या हौसेपुढं आमच्यासारख्या स्त्रिया बळी पडतात. मी कायदा मोडला, मलाही शिक्षा द्या फाशीची. जर कायदा आणि व्यवस्था जागृत झाली आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली तर असं कृत्य करताना ते नराधम 1000 वेळा विचार करतील. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, आणि तीही वेळ. हे सगळं करायची मला गरजच का पडली? वेळीच नाही दिला असता तर मी हे केलंच नसतं. सांगा ना, काय चुकी होती माझ्या परीची? फक्त 7 वर्षाची होती हो माझी लेक. तिला तर कळत देखील नव्हतं की समाज काय असतो आणि वाईट स्पर्श काय असतो ते. साहेब, आपण अशा समाजात राहतो जिथं प्रेम विवाह केला तर त्या मुलाला आणि मुलीला मारण्यासाठी तलवारी काढल्या जातात. मग बलात्कार कसा सहन होतो हो या समाजाला? जर एका रात्रीत नोटबंदी होऊ शकते, नवीन योजना लागू होऊ शकतात, तर एका दिवसात गुन्हेगाराला शिक्षा का नाही होत? साहेब, आम्हाला लाडकी बहीण नको, तर सुरक्षित बहीण हवी. आज प्रत्येक स्त्री ही असुरक्षित आहे, मग ती कोणत्याही समाजातली असो. स्त्री जातच असुरक्षित. सगळीकडे पसरलं आहे मोहमायेचं जाळ. सगळीकडे पसरलं आहे मोहमायेचं जाळ. दुःखाचं पडलं आहे सावट, दाटून आलंय आभाळ. लग्नासाठी हवी बायको, जीव लावण्या प्रेयसी. लग्नासाठी हवी बायको, जीव लावण्या प्रेयसी. मुलगी प्रत्येक सुरक्षित व्हावी हेच मागणं देवाशी. पुढे झालं महिलांवरचा अत्याचार आणि त्या
अधिकाऱ्यांचं शोषण, कडक व्हावा कानून कायदा, आम्हास हवं छत्रपती शासन. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य रचले, परस्त्री माते समान मानून त्यांनी इतिहास रचले. आपल्या आया बहिणींची ज्यांनी आबरू लुटली त्यांना फाशी नाही झाली का आपण मावळे कसलाय? आली पण बाई सुरक्षित नाही. आजकाल घराबाहेर पाडायला घाबरते बाय. जिच्यावर वेळ आली तिच्या जागी राहून बघा, सर्वांनी अंगावर काटा येईल असा प्रसंग आहे. बोलतात एकनाथ शिंदे वाली महाराष्ट्राचा, एका गावातून तुकडे मावळा महाराजांचा. आता वेळ आली साहेब परत इतिहास रचायची. जगाला समजू दे मुख्यमंत्री काय करतो महाराष्ट्राचा. सदा अशी सुरुवात हातपाय कापले पाहिजे. तुमचं नाव घेतलं की नराधम मुचले पाहिजे. राजसाहेब बरोबर बोलतात, यांना हातून जावा. प्रत्येक देवळात पुजारी